नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये शिमगोत्सवास उत्साहात प्रारंभ। खेड शिवसेनेकडून पंचायत समिती गटनेतेपदी विजय कदम। रोटरी स्कूलमध्ये इयत्ता 10वी-12वीचा निरोप समारंभ संपन्न। लोटे महामार्गावर एसटी अपघातात 14 प्रवासी जखमी आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड येथील श्री हनुमान मित्र मंडळाच्या वतीने शिमगोत्सवास प्रारंभ झाला आहे। 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या उत्सवात पारंपरिक पद्धतीचे विविधांगी सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। रविवारी रात्री 11:15 वाजता हुताशनीची प्रेतयात्रा अर्थात दृष्ट आणि विकृत प्रवृत्तींचे मढ काढून उत्सवास सुरुवात करण्यात आली। 13 ते 16 या कालावधीत दररोज रात्री सामाजिक पौराणिक विषयांवर आधारित चित्ररथ काढण्यात येणार आहेत। 17 रोजी दुपारी 2 वाजता रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। या उत्सवात चित्ररथाची मिरवणूक आणि रंगोत्सव साजरा करण्यात येणार आहे। रंगपंचमीचा चित्ररथ मारुती मंदिराकडून निघणार आहे। या उत्सवात तालुक्यातील उत्सवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। खेड येथील पंचायत समितीच्या गटनेतेपदी शिवसेनेकडून भोसले गणातील विजय कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। पंचायत समिती गेली 5 वर्षे सदस्यपदाची धुरा सांभाळणाऱ्या विजय कदम यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे। राष्ट्रवादीत असताना ते येथील पंचायत समितीत एकमेव सदस्य होते। राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सेनेने भोसले गणातून उमेदवारी दिली। या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय जाधव यांना पराभूत करून ते गणातून विजयी झाले आहेत। त्यांच्याकडील अनुभव आणि प्रशासकीय कामकाजाचा असलेल्या अभ्यासामुळे त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 10वी-12वीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला। सलोनी जोशी, दिव्या जाडकर, सोनल सिन्हा, श्रेयस कर्नाड, अविनाश मिश्रा, शुभमसेन हळदे, नीरज तांबे, मिताली हटकर, दामिनी सोनकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली। उपमुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन अद्वैत भोसले, अनिरुद्ध लेंडे, सानिया शेख यांनी केले। संस्था चेअरमन बिपिनदादा पाटणे आणि संस्था चालकांनी उपक्रमाचे कौतुक केले। मुंबई गोवा महामार्गावरील लोटे येथील एक्सेल फाट्यानजीक परेल तामणमळा एसटी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले। ही घटना रविवारी पहाटे 5:15च्या सुमारास घडली। लक्ष्मीकांत पाटील हे एसटी बस घेऊन तामणमळा या ठिकाणी चालले होते। ते रविवारी पहाटेच्या सुमारास लोटे येथील एक्सेल फाट्यानजीक आले असता समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र चिपळूणच्या दिशेने अचानक आलेल्या वाहनामुळे बसने ट्रकला डाव्या बाजूने धडक दिली। या धडकेत बसमधील 14 प्रवासी जखमी झाल्याने त्यांना घाणेकुंट येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। शिमगोत्सव हा कोकणातील अतिशय महत्त्वाचा सण आहे। शिमगोत्सवाला एक वेगळी परंपरा लाभलेली आहे। ही परंपरा कायम राखत प्रत्येकाने हा सण साजरा करून सणाचा आनंद लुटणे आवश्यक आहे। सण साजरा करत असताना कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी। कायदेशीर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर येऊ न देता शिमगोत्सव तुम्हीही साजरा करा आणि दुसऱ्यालाही करू द्या असे आवाहन खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी केले आहे। खेड तालुक्यातील शिरशी, सवणस, धामणदेवी, भिलारे, आयनी, मुरडे, फुरूस, कोंडिवली, साटव, संगलट, धवडे, उधळे बुद्रुक, खोपी, आवाशी, कांदोशी, मुमके, सुसेरी, शिरगाव, आस्तान, धवडे आणि कोंडिवली या गावांमध्ये ग्रामदेवतेच्या मानापनावरून पिढीजात वाद असल्याने शिमगोत्सवादरम्यान ही गावे संवेदनशील मानली जातात। संवेदनशील गावांपैकी धवडे आणि कोंडिवली ही 2 गावे वगळता इतर गावांमध्ये पारंपरिक वाद मिटवण्यात पोलीस आणि तालुका प्रशासनाला यश आले आहे, परंतु धवडे आणि कोंडिवली या 2 गावातील वाद मिटवण्यात अद्याप यश आलेले नसल्याने या दोन्ही गावांमध्ये शिमगोत्सवादरम्यान 144 कलम लागू करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गंभीर यांनी दिली।
शिमगोत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर आणखी 4 गाड्या सुरू केल्या असल्याने कोकणात यंदा होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखदायक होणार आहे। कोकण रेल्वेने यापूर्वी शिमगोत्सवासाठी अनेक विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत। या विशेष गाड्यांसह नियमित गाड्याही हाऊसफुल झाल्याने रेल्वेने आणखी 4 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत। या गाड्यांबरोबरच मध्य प्रदेशातील जबलपूर कोकण रेल्वे मार्गे तामिळनाडूतील कोइंबतूर जाणारी सुपरफास्ट विशेष गाडी आजपासून सुरू झाली आहे। ही गाडी 4 महिने धावणार आहे। कोकण रेल्वेने याआधीच मुंबईतील CST लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे गांधीधाम, नागपूर तसेच तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथून कोकण रेल्वे मार्गावर होळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत। दिनांक 12 आणि 13 मार्च हे होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाचे दिवस असल्याने या दिवशी कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी जवळपास सर्वच गाड्यांची आरक्षणे फुल करून टाकली आहेत। त्यामुळे आयत्या वेळी नव्याने आरक्षण करू पाहणाऱ्यांना ते मिळणे अवघड झाले आहे। जनशताब्दीसह कोकण कन्या, राज्यराणी, मांडवी या कोकणात येणाऱ्या नियमित गाड्यांची प्रतीक्षा यादी तर 250 ते सुमारे 400च्या जवळपास पोहोचली आहे। ही स्थिती लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गुरुवारी मुंबईतील CST स्थानकाहून सावंतवाडी तसेच करमाळीला येणाऱ्या आणखी 4 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत। पतंजली योग समिती आणि ओम शांती केंद्रातर्फे महिलांना शारीरिक स्वास्थ्य आणि आत्मबल म्हणजेच मानसिक स्वास्थ्य प्राप्त करून देण्यासाठी योगासन आणि ध्यानधारणा याचे सेमिनार कन्याशाळा येथे आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खेड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ नम्रता वडके, सौ रुपाली खेडेकर तसेच खेड जेसीस क्लब दिशाच्या सेक्रेटरी सौ पूजा आंबुर्ले, खेड महिला आघाडीच्या प्रभागी अध्यक्षा संजना मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश आंबुर्ले, कन्याशाळा मुख्याध्यापिका सौ दीप्ती मोरे, ओम शांती केंद्राचे संचालक विश्वेश चिखले तसेच पतंजली योग समिती अध्यक्ष सनये सर यांची उपस्थिती लाभली। या सेमिनारमध्ये तालुका योगासन स्पर्धेमधील अव्वल नंबर पटकावलेले श्रुती जाधव, निशा जाधव तसेच प्रणित आमरे यांनी अतिशय सुरेख अशी योगासने प्रात्यक्षिके करून दाखवली। तर पतंजली योग समितीचे सनये सर यांनीही काही उत्कृष्ट आसने आणि त्यांचे फायदे वर्णन केले। ओम शांती केंद्राचे योगा शिक्षक विश्वेश चिखले यांनी उपस्थित सर्व महिला आणि मुलांकडून ध्यानधारणा प्रात्यक्षिके करून घेतली। या सेमिनारचे उद्घाटन शारदा देवी समोरील दीप प्रज्वलनाने झाले, तर कलेचे उपासक महादेव शिव यांच्या स्मृतिगीताने झाले। नंतर नवनिर्वाचित योग शिक्षिका दीपश्री जगताप यांना बॅच आणि ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या सेमिनारमध्ये शेवटी शालेय गटातील योगासन स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले। यामध्ये प्रथम क्रमांक समीर कंचावडे आणि श्रावणी आंबुर्ले, द्वितीय श्रेया भोसले, तृतीय सई शिंदे यांनी मिळवले। उपस्थितांचे आभार अनघा जोशी यांनी मानले। पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर आपल्या गावी परतला आहे। खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः त्याला घेऊन धुळ्यात परतले। बोरविहीर या आपल्या गावी आल्यानंतर चंदू चव्हाणला अश्रू अनावर झाले। मृत आजीच्या आठवणीने चंदू चव्हाणचे डोळे पाणावले। अगोदर आजीच्या अस्थींचं विसर्जन करणार असल्याचं त्याने सांगितलं। चंदू जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थीचं विसर्जन करणार नाही असं चंदूच्या भावाने सांगितलं होतं। चंदू पाकच्या तावडीत गेल्याचं वृत्त कळताच आजीचं धक्क्यानं निधन झालं। बोरविहीर गावातील महिलांचेही चंदूला पाहून डोळे पाणावले। धुळ्यात पोहोचल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नमन करून चंदू गावी रवाना झाला। त्यापूर्वी धुळ्यात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं। होळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात निघाले आहेत। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली पाहावयास मिळत आहे। महामार्गावरील कशेडी घाट, भोसते घाट, परशुराम घाटामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली पाहावयास मिळाली। महामार्गावरून वाहने हाकताना बेशिस्त वागणाऱ्या वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये शिमगोत्सवास उत्साहात प्रारंभ। खेड शिवसेनेकडून पंचायत समिती गटनेतेपदी विजय कदम। रोटरी स्कूलमध्ये इयत्ता 10वी-12वीचा निरोप समारंभ संपन्न। लोटे महामार्गावर ST अपघातात 14 प्रवासी जखमी आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। धन्यवाद।